मीरा भाईंदरमध्ये पूर्व परिसरात रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कथितरित्या फेविक्विक टाकून पळून जाणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम निवास मोहनलाल कुमावत आहे. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती. दक्षा ललित पाटील या बाजारातून घरी परतत असताना एका व्यक्तीने त्यांच्या पाठीमागून त्यांच्या अंगावर द्रवरूप पदार्थ टाकला. त्यामुळे त्यांच्या शरीरावर जळजळ होऊ लागली. त्यानंतर त्या तत्काळ नवघर पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी भाईंदर पश्चिम येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही नवघर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या 2 तक्रारी दाखल झाल्या. त्या घटनांमध्येही महिलांच्या अंगावर अज्ञात द्रवरूप पदार्थ टाकून आरोपी पळून गेला होता. मात्र या दोन्ही प्रकरणात कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. यावेळी मात्र पीडित महिलेच्या शरीरावर किरकोळ जखम आणि जळजळ झाल्याचं समोर आलंय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नवघर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर नवघर पोलिसांच्या डिटेक्शन पथकाने आरोपी राम निवास याला अटक केली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो 39 वर्षाचा राम निवास मोहनलाल कुमावत याला पोलिसांनी काल ट्रॅप लावून पकडलेला आहे की नवघर पोलीस ठाण्यात मागे हा गुन्हा दाखल काल झालेला आहे. दक्षा ललित पाटील वय वर्ष 25 या महिला 1/8 रोजी सायंकाळी मार्केटमध्ये नवघर रोडवरनं घरी जात असताना पाठीमागून त्यांच्या अंगावर कोणीतरी लिक्विड टाकलं. त्यामध्ये झाल्यानंतर त्यांच्या अंगाला जळजळ होत असल्यानंतर आपण मेडिकल मेमो दिला होता. त्यानंतर टेंबो हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्या काल तक्रार देण्यासाठी दाखल आल्या असता त्यांची तक्रार दाखल केली. तर त्यावेळेस ऑलरेडी आम्हाला माहिती 2 इंची अशा प्रकारच्या महिलांविरुद्ध पाठीमागून कोणतरी लिक्विड टाकतं आम्हाला माहीत पडलं होतं. पण काय टाकतं हे माहीत नव्हतं. त्याला काल आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची पिशवी वगैरे झडती घेतल्यानंतर फेविक्विक टाकत होता हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. त्याच्या पाठीमागे त्याला विचारलं काय कशासाठी करतो. फक्त तो एवढंच सांगतो की साहेब माझी चूक झाली मला माफ करा. कशासाठी काय करतो याचंच कारण महिलाविषयी त्यानं केलेले अपराध हे महिलाविषयी असल्याने महाराष्ट्र पोलीस हे महिलांच्या प्रती संवेदनशील असल्यामुळे आम्ही त्याला 324 मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे. 118(1) म्हणजे जो जुना 324 आहे. जखम झाली त्या महिलेची साधी असली जरी पण ह्या अगोदरच्या 2 महिलांची NC आणि हा तिसरा प्रकार त्याच्याकडनं घडलेला असल्यामुळे त्याला अरेस्ट केलेला आहे. त्याच्याकडे कोर्टात उभा करून तो त्याचं नेमकं कारण काय शोध घेत आहोत त्याच पोलीस. याला किती वेळात आपण अटक केलेली आहे आणि हा काय व्यवसाय करतो. हा आपला FIR काल दाखल झाला 21:52 FIR दाखल होत असतानाच आपल्या टीमने त्या आरोपीला राम निवास मोहनलाल कुमावतला ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर तेथे आल्यानंतर त्या महिलेनं त्याला ओळखलेलं पण आहे की तो दाखल कारण ती महिला त्याच्यासोबत जात होतं त्यांनी त्यांना बघितलेलं होतं आणि तोच आहे. त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. फॅमिली बॅकग्राऊंड तो विवाहित असून त्याचं लग्न झालेलं आहे. त्याला 2 मुलं पण आहेत. त्याचा भाऊ पण आहे. तो इतर साईबाबा नगर येथे राहतो. तो कडियाचं काम करतो.